नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचाही. भारतातल्या पारंपरिक स्वयंपाकघरामध्ये दही असतंच. रात्री झोपण्यापूर्वी दही लावण्याचा कार्यक्रमही घराघरात केला जातो. दूध, दही, ताक, तूप या गोष्टीच घराला घरपण देतात. हे जरी खरं तरी आयुर्वेदामध्ये दही रोजच्या आहारात नसावं असं सांगितलेलं आहे. अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल. विशेषतः उन्हाळ्यामध्ये जेवताना ताटात थोडं तरी दही घेण्याची सवय आपल्याकडे अनेकांना असते. पण आंबट वस्तूंबद्दल आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे, उष्णवीर्यो हिमस्पर्शः, म्हणजे दह्यासारखे आंबट पदार्थ स्पर्शाला थंड लागले तरी वीर्याने ते उष्ण असतात. त्यामुळे दही खाताना थंड वाटलं तरी नंतर पोटात गेल्यावर मात्र ते उष्णता करणारं असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये तरी दही नक्की खाऊ नये. दही खाताना अजून एक लक्षात ठेवण्याचा नियम म्हणजे सूर्यास्तानंतर दही अजिबात खाऊ नये. दही उष्ण असते, पचायला जड असतं. अभिषंधी म्हणजे शरीरात पाणी भरण्यास म्हणजे सूज येण्यास कारण ठरतं. रात्रभर छान लागलेल्या दह्यातलं थोडंसं जरी दही काढलं तरी त्या ठिकाणी थोड्याच वेळात पाणी जमलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं असेल. दही खाण्यामुळे नेमकी हीच प्रक्रिया शरीरातही होते आणि त्यामुळे दही शोथकर म्हणजे सूज आणणाऱ्या पदार्थांमध्ये अंतर्भूत होतं. त्यामुळे दही रोज खाऊ नये, सूर्यास्तानंतर अजिबात खाऊ नये, अधमुरं म्हणजे नीट न लागलेलं दही मुळीच खाऊ नये, उन्हाळ्यात आणि शरद ऋतूत दही खाऊ नये, एरवी म्हणजे थंडीच्या दिवसात कधीतरी दही खावंसं वाटलं तरी ते नुसतं न खाता मुगाचं वरण, आवळा, पत्री खडीसाखर, तूप आणि मध यातील एका तरी पदार्थाबरोबर नक्की खावं. दह्याऐवजी ताक, ते सुद्धा रात्रभर नीट लागलेल्या ताज्या दह्यात पाणी टाकून रवीने घुसळून केलेलं पातळ ताक, त्यात थोडीशी जिऱ्याची पूड आणि सैंधव किंवा काळं मीठ टाकून दुपारच्या जेवणानंतर घेणं हे कधीही चांगलं. आहाराविषयी अशीच उपयुक्त माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.